अहो एका महिलेमुळं एक आमदार भलतेच गोत्यात आले आहेत। मित्र हो, नमस्कार, जय शिवराय। खरं तर बघा, आमदार खासदार हे आपले म्हणजे जनतेचे प्रतिनिधी असतात। मतदारांनी निवडून दिलं तेव्हा कुठे हे आमदार खासदार मानतात ना। पण पुन्हा या मतदारांची काय अवस्था होते तुम्ही पाहतो, आपण पाहतोच आहोत। पण बघा, निवडून आल्यावर हे आमदार असो खासदार असो, आपले जे कोणी लोकप्रतिनिधी असतात ते नक्की करतात काय हो? ज्यांनी आपल्याला निवडून दिलेला आहे, आमदार बनवलेला आहे, खासदार बनवलेला आहे, त्या जनतेशी, त्या मतदारांशी ते किती प्रामाणिक असतात। अर्थात सगळेच काही असे नसतात, अनेक जण खूप चांगले लोकप्रतिनिधी आहेत, पण अनेक जण निवडून आले की एवढे हवेत जातात आणि मग एक दिवशी त्यांचा फुगवलेला हा जो फुगा असतो ना, तो फुटतो तेव्हा कुठे ते जमिनीवर येतात। अहो, नम्रता आणि लोकप्रतिनिधी यांचा खरंच काही संबंध असतो का? खरं तर हा संशोधनाचा विषय आहे। अहो, काही तर अधिकारी मंडळींना आपल्या घरचे गडी समजतात आणि वाटेल तशी भाषा वापरतात अधिकाऱ्यांना। जनतेवर इम्प्रेशन पाडायचं असतं बस, बिचारे अधिकारी ऐकून घेतात। अहो, अधिकारी काय, आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा वाईट वागणूक देणारे कुणी असतात। कुणी कार्यकर्त्यांना इतकं लाडावून ठेवतात की तो काहीही करतो आणि मग एक दिवस हा लोकप्रतिनिधीच गोत्यात येतो। आपण बीडचं ताजं उदाहरण पाहतोच आहोत ना हो। काय झालं धनंजय मुंडेंचं, कुणामुळे झालं? राजकीय नेत्याकडून सांभाळण्यात आलेल्या कार्यकर्त्याकडून धमकी देऊन गुन्हेगारी करण्यात येत असल्याचा मुद्दा गेल्या 2-3 महिन्यापासून बीडमध्ये चांगला चर्चेत आहे। त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यानंतर आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले, म्हणजे तो काय खोक्या, या खोक्याच्याही मुसक्या आता पोलिसांनी आवळलेल्या आहेत। तिकडं नाशिक जिल्ह्यातल्या कळवण इथं मात्र एक वेगळाच प्रकार समोर आलेला आहे। अहो, एका महिलेमुळं एक आमदार भलतेच गोत्यात आले आहेत। काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी असलेल्या एका महिलेनं विषारी औषध प्राशन केलं, त्याआधी त्यांनी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवलेली होती आणि याच प्रकरणामध्ये हे आमदार अडचणीत आले आहेत, गोत्यात आले आहेत। विषारी औषध प्राशन केलेल्या या महिलेच्या भावानं आमदार नितीन पवार यांच्या विरोधामध्ये थेट पोलिसात तक्रार केली। नाशिक जिल्ह्यातल्या कळवण सोरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार आणि त्यांच्या पत्नी जयश्री पवार या कोणत्या ना कोणत्या कारणाने खोट्या तक्रारी करून ग्रामसेवक असलेल्या आपल्या पतीस त्रास देतात म्हणून काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या शीतल महाजन या महिलेनं विषारी औषध सेवन केलं, टोकाचं पाऊल उचललं, आयुष्याचा शेवट करण्याचाही प्रयत्न केला। पण बघा, त्याआधी या महिलेनं तशी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवल्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। आमदार नितीन पवार आणि जयश्री पवार यांच्या विरोधात काम केल्यामुळं शीतल महाजन यांच्या ग्रामसेवक असलेल्या पतीला खोट्या तक्रारी करून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे। अनेक वेळा चौकशी होऊनही तक्रारीचं तथ्य आढळलेलं नाही, तरीही जाणीवपूर्वक त्रास सुरूच होता, असं महाजन यांनी चिठ्ठीत म्हटलेलं आहे। नुकतंच बघा, विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आमदार नितीन पवार यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करीत ग्रामसेवक रामराव महाजन यांच्यावर कारवाईची मागणी केलेली होती। आमदार महोदयाकडून जाणीवपूर्वक होत असलेल्या याच त्रासाला कंटाळून शीतल महाजन यांनी विषारी औषध घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शीतल महाजन यांचे बंधू योगेश गायकवाड यांनी केलेला आहे। योगेश गायकवाड यांनी या संदर्भामध्ये बघा तक्रारी अर्ज देखील आभोणा पोलीस स्थानकामध्ये दाखल देखील केलेला आहे। आता याचं पुढं काय होईल, काय नाही होईल, काय होऊ शकतं पाहूया। पण अशा प्रकारची तक्रार आमदारांच्या विरोधातच दाखल झाली, त्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। आता या प्रकरणात बघा, खरं काय खोटं काय, म्हणजे कोणाची बाजू खरी कोणाची बाजू खोटी हे आपल्याला काही माहीत नाही, पण आपण फक्त या तक्रारीवर आणि या घटनेवर तरी बोलत आहोत। आता हे आमदार त्यांच्या बाजूने काय भूमिका मांडतायत हे पाहावं लागेल, पाहूया। पण आमदारांच्या बाबतीत असा आरोप होणं, अशा पद्धतीच्या तक्रारी होणं हे नक्कीच धक्कादायक आहे।
होय ना? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार. जय शिवराय.